अचानक प्लॅन झाला रबाळ्या जायचा. ते कसं, ते म्हणजे आमच्या शिवानी मॅडम आहे, त्यांना आम्हाला सोडायचं होतं रबाळ्याला. आणि मग आमच्या मिसेस बोला आपण रबाळ्या टू चेंबूर जाऊ, तेवढं फिरणं पण होईल. आणि खरंच रबाळ्याला कोकणासारखं सौंदर्य पण आहे आणि ते मी आज बघितलं आणि अनुभवलं पण. फायनली त्यांचं लोकेशन आलं आणि त्यांना आम्ही ड्रॉप केलं. भूक खूप लागली होती म्हणून आम्ही आमच्या फेवरेट हॉटेलमध्ये आज आलो आहे. ते आहे सद्गुरू हॉटेल. ते आहे चेंबूर कॅम्पमध्ये, बोला सोसायटीच्या समोर आणि क्युईंग मॉलच्या बरोबर बाजूला. इथे आम्ही आमचा फेवरेट खातो जेव्हा पण आल्यावरती पनीर पुलाव आणि पनीरची भाजी आणि रोटी. पण आज आमच्या मॅडमचा उपवास असल्यामुळे आम्हाला मागवावा लागला उपासचा डोसा. आणि आम्ही आमच्या साहेबासाठी मागवला होता पालक पनीरची भाजी आणि चपाती. पण इकडचा उपासचा डोसा खूप क्रंची आणि खूप टेस्टी असतो, यम्मी असतो. तुम्ही नक्की याल तर ह्या हॉटेलला व्हिजिट करा चेंबूरमध्ये. काही दिवसापूर्वी मी मशीन आणली होती गाडी वॉश करण्यासाठी, जी खराब झाली म्हणून आज 4,500ची मशीन घेऊन आलो चेंबूर नाक्यावरून. नक्कीच मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्यांचा नंबर देईनच जिकडून मी मशीन घेतली. पण ही मशीनचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही कशाही प्रकारे ह्याला ॲडजस्ट करू शकतात. समजा तुम्हाला जास्त प्रेशर पाहिजे तर जास्त प्रेशर करू शकतात तुम्हाला कमी प्रेशर पाहिजे तर कमी प्रेशर पण तुम्ही करू शकता. त्यामुळे 4 बटन्स दिले आहेत. पण ही सांभाळून वापरा, कारण जास्त प्रेशरने चुकून कुणाला लागली त्याची काळजी घ्या. पण गाड्या खूप चांगल्या वॉश होतात आणि व्यवस्थित वॉश होतात म्हणून मला ही मशीन आवडली. आपण घेऊन आलो, आता बघू कसं होतं याच्याने काम. आणि एक गाडी डिलेवरी द्यायची होती संध्याकाळी, जे अंबरनाथवरून कस्टमर आले त्यांची गाडी आपण डिलेवरी दिली आणि आता निघालो ऑफिसला. बाय.